जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावानं देवभाऊ केसरी हे मैदान संपन्न होते. माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान संपन्न होत असून मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता या मैदानामध्ये कोण दाखल झाले तर प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरेकर यांचा मित्रांनो डायमंड या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. दादा, आज कसं नियोजन आहे, कुणाबरोबर डायमंड पाळताना दिसेल? सुंदर आहे मुरुमच्या सुंदर बरोबर अतिशय सुंदर असा पायरा करण्यात आलेला आहे. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले पुरंदावडे मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही पाहत असता की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मैदान होतात. काही मैदान वैशिष्ट्यपूर्ण असतात, बैठक व्यवस्था असेल, बक्षीस रचना असेल किंवा अन्य गोष्टींमुळे हे मैदान बैठक व्यवस्था, शिस्तबद्धता आणि मैदानाची जी माती आहे, रान आहे जे पळायला, ती कशा पद्धतीत आहे त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे नंदी सहभागी होतात मैदानामध्ये त्या नंदींना उतरण्यासाठी इतर रॅम्प केले जातात. म्हणजे रॅम्प करत असताना सुद्धा नुसती माती टाकलेली नाही तर जी पिकअप येणार आहे किंवा जो छोटा हाती येणार आहे तो या ठिकाणी एका साईडला बाजूला कललेला असावा. त्यातनं त्या नंदीला उतरताना कसली दुखापत नाही झाली पाहिजे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सावकाश नंदी उतरला जावा या पद्धतीने बघा इतर रॅम्प करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, कळंबीकरांचा हिंद केसरी शंभू पण मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता नानांचा तेजा सुद्धा मैदानात दाखल झालाय. 21-11 नाव काय आहे? 21 सारंग कुठला आहे? 21-11 मुंबईचा आणि पलीकडचा हो बटलर आणि सारंग. आज कशी गाडी पळणार आहे? कुठून आहे? कोणाबरोबर कोण दिसणार आहे? बटलर बरोबर कोण आहे, सारंग बरोबर कोण आहे? बटलर संघ आणि ह्याच्या बरोबर सारंग बरोबर आम्हाला शेटने टाकलंय का? बरं, चला शुभेच्छा. दादा, ह्याचं नाव काय पलीकडच्या? सोन्या. बरं, आणि ह्याचं गुलाल कळताय का? गाव कुठलं आहे? उमरे पागी. कुणाबरोबर नियोजन आहे आज? सुंदर कुठला? बर, संतोष भाऊ तोडकर यांचा सुंदर 11-11. बर, त्याचबरोबर अजून कुठले नंदी घेऊन आलाय तुम्ही? ह्याचं नाव काय? सुंदरच आहे का? मित्रांनो, संतोष भाऊ तोडकर यांचा हा पंढरपूरकडे सांभाळायला असतो, त्यांचा सुंदर आहे. कुणाकडे असतो हा सांभाळायला? ज्ञानदेव पाटील. बरं, त्यांच्याकडे असतो. बरं, आज कसं काय साथ जुळून आलाय? पळवली होती पहिली गाडी. बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, सोन्या पण आला. दादा, कसं काय नियोजन सोन्याचं? बरं, कोणाला घेऊन आलाय अजून? कबीरा पण आलाय. आणि मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत अनिकेत भाऊ भेटलेले आहेत. अनिकेत भाऊ, नमस्ते. आज साखरवाडीचा बावऱ्या तुम्ही घेऊन आलाय आणि सुंदर असा पायरा केलाय लखनचा. काय सांगाल त्याविषयी? पहिल्यांदाच गाडी पळती, आमची सगळ्यांची इच्छा होती लखनपूर पळायची. आता लखनपूर आज चालून आलाय पायरा चालून आणि योग जुळून चांगलं राहणे. बाकी आयोजन नियोजन कसं वाटतंय? इकडे गेलो ना अजून पुढं नियोजन चांगलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांचं नियोजन चांगलं असतं. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. राया, गाव कुठलं रायाचं? पिसुर्टीचा का? निरा. आणि ह्याचं किस्मत. आणि कसं काय रायाचं कसं नियोजन आहे आज? सदाशिवनगरचा. आणि किस्मत बरोबर कुमट्याचं वजीर आहे का? चांगलं नियोजन केलंय ग्राम. बरं, कधी निघाला होता गावात? 6 वाजता निघाला. हायवेज आहे सगळा तुम्हाला. चला शुभेच्छा. नमस्ते. नाव सांगा प्रेक्षकांना तुमचं. नाव शिवाजी सखाराम माने साहेब. किती वय आता? 60-65. किती वर्षाचा नाद आहे? नाद आहे की 25 वर्ष वयाचे झाले. 25 वर्ष झाले. म्हणजे तुमची वयाची 25व्या वर्ष असता पासून आहे का? बरं, आणि आज कुठले कुठले नंदी आणलेत? आज शंकर आणि हिरा. शंकर आणि हिरा. कसं नियोजन आहे? घरचीच गाडी का वेगळं फोडून पायरा केलाय? रोज नेहमी घरचीच असते, परत आज पायरा केलाय. आज पायरा केला? आज पायरा केलाय, बैला पायाला लागलाय दुसऱ्या म्हणून पायरा केला. किती गुलाल येतो आतापर्यंत? आतापर्यंत ह्याच बोलायला असत्याला की 20 तरी असत्याल. तुमच्याकडे जेवढे नंदी होऊन गेले त्यांचे आतापर्यंत किती गुलाल झाले? सगळे टोटल गुलाल किती तुमचे? टोटल गुलाल म्हणजे पहिलं काय एवढं कळत नव्हतं, त्यात काय सांगता येत नाही. पण आता जे रेस सुरू झाल्यापासूनच झालंय त्यात 25 तरी गुलाल आहेत. पहिल्यासारखा खेळ राहिला का? पहिल्यापेक्षा चढाचा खेळ आहे आता. संसद आहे का?
माणूस माणसात नाही. हा ते नाही विचारतोय. नाही माणूस माणसात नाही. का बरं? ही गाय ही फोगेरफानानं होय. एकामेकाचा तुमचा उलीचा पळाल तर मी म्हणत हे माझा त्याच्याला ऐकत नाही. ह्याच्याबद्दल माणूस गेलं ना बावरून. बावरून. मित्रांनो, म्हाळुंगे मुर्शिकांचा सुंदर सुद्धा आलाय. तर दादा कसं काय नियोजन आहे सुंदरचा आज? माळशिरसच वाचलं. बरं, मला माळशिरसचं वाचलं का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. गल्लास कुठला आहे हा? कनेरचा गल्लास आहे. आज कसं नियोजन? आज नियोजन कुणाबरोबर दिसेल पळताना? मांडव्यातला बैल आहे का? इथलं मांडव. बरं, चला शुभेच्छा. गोरसाळ्याचं काय नाव आहे? बॉक्सर. आणि ह्याचं नाव माहित नाही का? बरं, कसं काय नियोजन आहे बॉक्सरचं? कुणाबरोबर दिसणार आहे? सुंदर कुठला? भागेवाडी सुंदर आहे. बरं, चला शुभेच्छा. 22-11 ह्याचं नाव काय रे मित्रा? पिस्टन. 22-11 कुठला येऊ? उमरे दहेगावचं आहे. कुणाबरोबर नियोजन आहे आज? कुणाबरोबर पाळणार आहे पिस्टन? बाजी बरोबर. चांगलं नियोजन केलंय मग म्हणायचं. ह्याचं नाव काय मित्रा? सिकंदर. गाव कुठलं रे दादा? कुणाबरोबर नियोजन आहे आज? संजय भाऊ मधने केलंय का? मग टॉपचं नियोजन असणार. चला शुभेच्छा तुम्हाला. गाव कुठलं रे? आणि तो तुझा पलीकडचा का? त्या आजोबांना धरलाय तो. काय नाव आहे त्याचं? राजा. राजा. आणि तुझं नाव काय? रुद्राक्ष वाघमारे. बरं, मग आज सुट्टी का शाळेला? बरं, कोणाबरोबर आज नियोजन? दादांनी केलं. दादांनी केले. तू बी शिकला गेला का? दादांनी केलं. पहिला तरी खरं सांगायचं लागा. बरोबर आहे? मला नाही माहित नाही. बरं, चल शुभेच्छा तुला. माळेगावचं वायर आहे. माळेगाव कुठलं? बुद्रुक का खुर्द? बुद्रुक. नाव काय बैलगडी मालकांचं दादा? सोनू कुचेकर. बर मित्रांनो, सोनू कुचेकर यांचा वायर आलाय. कसं काय नियोजन आहे दादा? कोणाबरोबर दिसेल? मुळशीचा सुंदर. बरं, चांगलं नियोजन केलंय. शुभेच्छा तुम्हाला. आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दैवत शेठ गोवेकर भेटलेले आहेत. दैवत शेठ नमस्ते. आज कोणा घेऊन आलाय? बाईजे. आणि ही ह्याचं नाव काय रे? आदत आहे का? फेरा काढा आणले का? पण ते आदत आहे, पण तिला कसलं हे फेरा. बरं, आज कसं काय नियोजन आहे ह्याचं? कुठला? बरं, राजा. चांगलं नियोजन केलंय. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, दैवत शेट्टी यांच्या दावणीचं नवीन तयार होणारे आदत वासरू आज फेरा काढायला आणलंय. कोणते कोणते नंदी घेऊन आलाय तुम्ही? गुज्जर कुठला आहे? गुज्जर तो पलीकडचा आहे मित्रांनो. गाव कुठलं गुज्जरचं? आणि ह्यो सोन्या. कसं काय गुज्जरचं नियोजन? कुठलं? फलटण जाधववाडीचं का? इथल्या जाधववाडी. बर. आणि ह्याचं छत्रपती संभाजीनगरचा पहिले का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, ह्यो चित्रेसारखा दिसतोय. नाव काय राहायचं मित्रा? नाव काय आहे? काढतोस. गाव कुठलं काढतोस? जाधववाडीचं का? बरं. आणि ह्याचं काय नाव त्याचं? हा, सोन्या. इकडे सोन्याला का माझ्याकडेच बघत बसला? इकडे सोन्या. ह्याचं नाव काय? सोन्याचं सोन्या नाव आहे. मालकाचं बी सोन्या नाव आहे. तुझं बी सोन्याचं आहे का? तुझं बी सोन्या ना? बरं. आणि हे रबर आहे. कसं काय नियोजन आहे सोन्या रबरचं? पैर फुटून. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रा, नाव काय राहायचं? शिट्टी. आमची ती ह्याची आठपाडीची शिट्टी. कसं काय नियोजन पहिलवान? जवळच पायरा गेला. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कटेवाडीकरांचा मोर्या. बरं, कसं काय नियोजन आहे मोर्याचं? शिट्टी आणि मोर्या आहे. आज कोणा घेऊन आलाय? राणा आलाय. मित्रांनो, कसं काय नियोजन आहे राणा दादा? बोला. कुठला? गिरवीचा बोला. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक ॲडव्होकेट वैभव कदम यांचा बोलावर पळताना दिसणारे असतो. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता संबंध महाराष्ट्र ज्या बैलाची उत्सुकतेने वाट पाहत असतो तो म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे, निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस सुद्धा मैदानात दाखल झालाय. आणि आज कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? किशोर आज कोणाबरोबर आहे नियोजन? कोणाबरोबर पाळणार आहे? नवीन बैल आहे, पण कुठल्या भागातला आहे? मुंबईचा. पहिली जोडी पळाली का? नाही पळाली. किशोर, काय सांगशील? आपण सासुरवाडीत गेला जाधववाडीला, तिथं पण एक कुटुंब आहे. त्या सुंदरसाठी सेपरेट जागा करून ठेवलेली असते. आंब्या झाडाखाली बंगले असतात. आणि इथं पण कंपाऊंडच्या आतमध्ये त्याला हे कुटुंब दरवर्षी सहकार्य करतं. दरवर्षी जागा वगैरे व्यवस्थित असते सगळी सुंदरसाठी. कुठं जाईल तिथं ते सगळ्यांचा लाडका आवडत आहे. जागा ठेवतात. बरं, परत जाधववाडीत पण ठेवतात.
बरं बाकी आज कसं काय तात्या नाहीत का आज लग्न आहे का घरातलं बरं चला आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना.